माझे केशवा, मन माझे केशवा, गावानाथे गावानाथे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नमस्कार, मी राणी वर्मा. माणिक वर्मा फाउंडेशन आणि शुभश्री या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक अतिशय वेगळी अनोखी अशी संगीत स्पर्धा आयोजित केलेली आहे. चतुरस्त्र माणिक असं नाव आहे त्याचं. अर्थात माणिक वर्मा म्हणजे आमच्या आई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आम्ही जे हे वर्ष सादर करत आहोत, माणिक स्वरशताब्दी म्हणून, त्याचा हा एक उपक्रम आहे. त्याचं वैशिष्ट्य असं की एक कलाकार न घेता आम्ही मुद्दाम ही ग्रुप कॉम्पिटिशन घेतलेली आहे. म्हणजे कोल्हापूर, नाशिक, पुणे, रत्नागिरी, ठाणे, बोरिवली अशा 6 ठिकाणांहून त्यांचे वेगवेगळे कलाकार आपली एकत्र कला सादर करतील ग्रुप म्हणून. आणि ज्यामध्ये माणिकबाई जशा स्वतःचं एक वेगवेगळं रूप, गायकीचं रूप पेश करायच्या, की ज्यामध्ये शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिगीत, भावगीत, ठुमरी असे अनेक प्रकार, अनेक पैलू संगीताचे त्या सादर करायच्या. त्याचप्रमाणे आम्ही अशी अपेक्षा करतो की या कलाकारांनीसुद्धा 40 ते 45 मिनटाच्या अवधीमध्ये हे सर्व गानप्रकार सादर करावे. यामध्ये गायकही त्यांचेच असतील, कलाकार, गाणारे, वादक आणि शिवाय निवेदन आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन कसं आहे यावरही भर दिला जाईल. अतिशय वेगळी अशी संकल्पना आहे आणि मला असं वाटतं आहे की तुम्हाला पण खूप आवडेल हे अटेंड करायला. दिनांक 18 जानेवारी, रविवार दिनांक 18 जानेवारी येथे दुपारी 1:30 ते 8:30 अशी वेळ आहे या कॉम्पिटिशनची. म्हणजे 1:30 ते 4, 4:30पर्यंत आम्ही 3 ग्रुप्स घेऊ, त्यानंतर थोडासा मध्यंतर आहे आणि मग 5 ते 8 असे 3 ग्रुप्स आम्ही सादर करू. आपण सगळ्यांनी नक्की या कलाकारांना उत्तेजन देण्याकरता, याचा आस्वाद घेण्याकरता जरूर यावं. भरघोस प्रतिसाद आपल्याकडनं अपेक्षित आहे नेहमीप्रमाणेच. आणि माझी खात्री आहे की आपण नक्की तिथे याल. तेव्हा चतुरस्त्र माणिक ही संगीत स्पर्धा रविवार दिनांक 18 जानेवारी दुपारी 1:30 ते रात्री 8, त्याच्यानंतर अर्थात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभ होईल. यामध्ये आम्ही बक्षीस 1 पहिलं बेस्ट ग्रुप, सेकंड बेस्ट ग्रुप आणि प्रत्येक ग्रुपमधले अतिशय छान कलाकार, जे कोण असेल गायक किंवा गायिका, त्या प्रत्येक ग्रुपमधल्या एक गायक गायिका आणि निवेदन आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन या सगळ्यांच्या करता आम्ही त्यांना बक्षिसं देणार आहोत. माणिक वर्मा प्रतिष्ठान आणि माणिक वर्मा फाउंडेशन आणि शुभश्रीतर्फे. तेव्हा आपण नक्की या. तुमचा भरघोस प्रतिसाद अपेक्षित आहे. थँक्यू. नमस्कार, मी वंदना गुप्ते. रसिकांशी मुद्दाम या निमित्ताने संवाद साधते, कारण आम्ही 18 जानेवारीला माणिक वर्मा स्वरशताब्दीचं एक नवीन पर्व सादर करतो आहे, ज्याचं नाव आहे चतुरस्त्र माणिक. माणिकबाईंचं गाणं इतकं चतुरस्त्र होतं, ते पुढच्या पिढीपर्यंत गेलंच आहे, त्याच्याही पुढच्या पिढीपर्यंत गेलं आहे, त्याच्याही पुढच्या पिढीपर्यंत जावं म्हणून हा खास स्पर्धांचा कार्यक्रम ठेवला आहे. माणिकबाईंचं गाणं जसं चतुरस्त्र होतं त्या पद्धतीनं एक ग्रुप माणिकबाईंची गायकी सादर करणार आहे. फार युनिक अशी स्पर्धेची कॉन्सेप्ट आहे. तर तुम्ही स्पर्धेत आता भाग घेऊ शकणार नाही, पण 6 शहरातल्या भारतातल्या, महाराष्ट्रातल्या पार्टिसिपंट येणार आहेत. ते एक ग्रुप संबंध माणिकबाईंचा एक संच गाण्यांचा असं सादर करणार आहेत. आणि ही स्पर्धा आहे 18 जानेवारीला आम्ही दादर माटुंगा कल्चरल क्लबमध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. तुम्ही या स्पर्धेचा लाभ घ्या, आनंद घ्या आणि माणिकबाईंचा चतुरस्त्र गायकी कुठपर्यंत पोचली आहे याचाही आस्वाद घ्या. नक्की या. वाट बघते दादर माटुंगा कल्चरल सेंटर 18 जानेवारी दुपारी 1:30 वाजल्यापासून संध्याकाळी 7:30-8. स्पर्धेचा रिझल्ट पण बघा, गाणीही ऐका, मनसोक्त आनंद लुटा. नमस्कार. नमस्कार, मी भारती आचरेकर, माणिक वर्मांची थोरली कन्या. माणिक वर्मा शताब्दीनिमित्त
जन्मशताब्दीनिमित्त आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे माणिक वर्मा फाउंडेशन आणि शुभश्री यांच्यातर्फे आम्ही एक स्पर्धा आयोजित केलेली आहे. बरेच प्रोग्राम झालेले याच्या आधी, पण ही स्पर्धा फार युनिक आहे. मला नाही वाटत अशी स्पर्धा कोणी आधी घेतली असेल. या स्पर्धेचं स्वरूप असं आहे की आपण महाराष्ट्रातल्या मुख्य शहरांमधनं जसं पुणे, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, डोंबिवली, ठाणे अशा 6 ठिकाणाहून स्पर्धक बोलवले आहेत. प्रत्येक शहरामधनं एक ग्रुप येईल आणि त्या ग्रुपनी 45 मिनटामध्ये आईच्या सगळ्या गायकीच्या अंगांची झलक द्यायची आहे. निवेदनासकट ती झलक द्यायची आहे. मला वाटतं आईला फार मोठा ट्रिब्यूट असेल की आईने भावगीतं पण तेवढ्याच ताकदीने गायली आहेत, क्लासिकल, नाट्यसंगीत, ठुमरी, दादरा. त्यामुळे सगळ्या अंगांची ओळख वेगवेगळी करून देण्यापेक्षा एक ग्रुप घेऊन त्यांनी त्या अंगांची ओळख करून देणं हे फार महत्त्वाचं वाटलं आम्हाला. आणि ही स्पर्धा फार युनिक आहे. सकाळी दुपारी 1:30 ते रात्री 8:30पर्यंत दादर माटुंगा सर्कल मुंबई माटुंगाला ही स्पर्धा ठेवली आहे 18 जानेवारीला. फार मजा येणार आहे, तेव्हा तुम्ही प्लीज सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यावा. आपल्याकडे खूप रसिक आहेत ज्यांना हे अशा प्रकारचे कार्यक्रम आवडतात आणि आईच्या सगळ्या गाण्यांची उजळणी होईल, आईच्या सगळ्या गाण्याच्या पद्धतीची उजळणी होईल. आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. तेव्हा भरभरून प्रतिसाद द्या आणि आईला तिच्या जन्मशताब्दीनिमित्त पण गुड विशेस देऊया. या निमित्ताने तिचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठी आहेतच. तुम्ही आणखीन आम्हाला साथ दिलीत तर या कार्यक्रमाला आणखीन मजा येईल. या जरूर या. नमस्कार, मी ओंकार दादरकर. माझी आत्या आणि गुरु स्वर्गीय माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक उपक्रम राबवले जात आहेत आणि एक अत्यंत आग्रहाचं निमंत्रण सर्वांसाठी की माझे आईवडील शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्या शुभश्री संस्था आणि माणिक वर्मा फाउंडेशन यांच्यातर्फे एक अभिनव अशी एक स्पर्धा आयोजित केली जात आहे. जसं माझी आत्या माणिकताई यांची ही गायकी जशी चतुरस्त्र गायकी होती, म्हणजे तिच्या गायकीमध्ये ख्यालापासून ठुमरी, टप्पा, दादरा, होरी, भावगीत, लावणी, गझल सर्व प्रकार तिने जसे गायले, तसंच माझ्या मते हा जो स्पर्धेचा जो उपक्रम आहे याच्यामध्ये आत्याची गायकी दिसेल अशा पद्धतीची सगळी गाणी घेऊन अनेक महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळ्या महाराष्ट्रामधून अनेक वेगवेगळे गुणी आणि असे हौशी कलाकार एकत्र येऊन ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. स्पर्धेचा उद्देश हाच आहे की याच्यात जिंकणं हरणं हे महत्वाचं नसून आपणाला अनेक वेगवेगळ्या तऱ्हेची आत्याची गाणी ऐकायला मिळतील आणि त्याच्यातून तिच्या गायकीचं दर्शन आपल्याला घडेल. तर 18 जानेवारीला दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये दुपारी 1:30 वाजल्यापासून 8:30-9 वाजेपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. स्पर्धा याकडे न बघता प्रत्येक ग्रुप एक पूर्ण परफॉर्मन्स घेऊन येणार आहे आणि त्या परफॉर्मन्सचीच ही स्पर्धा असेल. परंतु आपल्याला आनंद घ्यायचा आहे तिच्या गाण्यांचा, तिच्या गायकीचा. तर ही स्पर्धा फक्त त्याचं एक स्वरूप आहे. ऍक्च्युअली तिच्या गायकीचा आनंद घेण्यासाठी आपण सगळेजण भेटूया 18 जानेवारीला दुपारी 1:30 वाजता दादर माटुंगा कल्चरल सेंटर इकडे. तर माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की प्लीज मोठ्या संख्येने उपस्थित राहा. अनेक गुणी हौशी कलाकार पूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत, तर त्यांना आपले आशीर्वाद द्या, आपले आशीर्वाद असू द्यात त्यांच्या मागे. आणि आत्याचे माणिकताईंचे ब्लेसिंग्स तर त्यांना मिळतीलच, परंतु तुम्हा सगळ्यांचे पण आशीर्वाद राहू देत. प्लीज मोठ्या संख्येने उपस्थित राहा, ही माझी कळकळीची विनंती तुम्हा सर्वांना. थँक्यू. नमस्कार. नमस्कार, मी अद्वैत दादरकर. माणिक वर्मा म्हणजेच माझी आत्या. तर माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यानिमित्ताने माणिक वर्मा प्रतिष्ठान आणि शुभश्री या 2 संस्थांतर्फे एक आगळी वेगळी संगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली. म्हणजे ही स्पर्धा अशी टिपिकल ज्या संगीत स्पर्धा असतात की कोणीतरी येऊन गातं, परीक्षक रिझल्ट लावतात, तशी नाहीये.
संपूर्ण कार्यक्रम सादर करावा लागणार आहे. म्हणजेच महाराष्ट्राच्या विविध भागातून म्हणजेच कोल्हापूर, पुणे, मुंबई, रत्नागिरी अशा विविध भागातून काही संघ मुंबईत येणार आहेत आणि त्यांचे परफॉर्मन्सेस देणार आहेत. म्हणजेच निवेदनासकट माणिक वर्मांच्या गीतांचा कार्यक्रम हा प्रत्येक संघ सादर करणार आहे. तर अशा संघांची ही सगळी स्पर्धा 18 जानेवारी रविवार 18 जानेवारीला दुपारी 1:30 ते रात्री 8:30 या वेळेत दादर माटुंगा कल्चरल सेंटर इथे होणार आहे. तर माझी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, कारण हा कार्यक्रम विनामूल्य आहे सर्व रसिकांसाठी आणि माणिक वर्मांचा परिचय किंवा माणिक वर्मांच्या गीतांचा परिचय आजच्या तरुण पिढीला व्हावा हा हेतू त्यामागे आहे. तर माझं सर्व रसिक प्रेक्षकांना अगदी मनापासून आवाहन आहे की या प्रत्येक संघाचं, त्यातल्या प्रत्येक गायकांचं, त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने तिथे हजर राहा, कारण खूप वेगळ्या पद्धतीचा अनुभव मला असं वाटतं घ्यायला मिळेल. आणि आत्याची गाणी हा माझ्यासाठी सुद्धा एक नॉस्टॅल्जिया आहे आणि आजची तरुण पिढी ते सादर करणार आहे. प्रत्येक संघ वेगळ्या पद्धतीने हे गाणं आणि तो कार्यक्रम सादर करणार आहे. हे खूप मस्त छान अनुभव असेल असं मला वाटतं. त्यामुळे सर्व रसिकांना आव्हान आहे की पुन्हा एकदा सांगतो, 18 जानेवारी रविवार दुपारी 1:30 ते रात्री 8:30 दादर माटुंगा कल्चरल सेंटर इथे ही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी हजर राहा. कौशल्य रामबाई, कौशल्य राम कबीरा से विनतो केले, कौशल्य रामबाई, कौशल्य राम आपल्याला भक्तासाठी देव करे काम, कौशल्य रामबाई, कौशल्य राम कबीरा से विनतो केले, कौशल्य